आल्या, त्याच्यात एक झेल टिपता आला असता या 4 चेंडूने या सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. दरम्यान पुढील चेंडू वेदांत याचा शॉर्ट पिच चेंडू समीर पाटील याला बघा सुजय म्हणालोच होतो मी मगाशीच म्हणालो होतो. मोरेनं अप्रतिम असा झेल या स्पर्धेतला एक अवर्णनीय असा क्षण म्हणावा लागेल या झेलासाठी आणि त्याच्यासाठी त्याच्याच पित्याने रोख 100 रुपयाचं बक्षीस इथं सुपूर्द केलाय. त्याचप्रमाणे भालचंद्र पारकर यांच्याकडे देखील या झेलसाठी रोख 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सागर मी मगाशीच म्हणालो होतो की कर्णधाराला कळालं पाहिजे की आपल्याकडे काय स्ट्रेंथ आहे आणि त्याची कुठे आपल्याला वापर करायचा आहे हे कर्णधाराचं काम असतं आणि लीडरला आपल्या संघाला लीड करायचं असतं. मगाशीच समीर पाटील याचा पहिल्या चेंडूवरती जो होता तो चौकार रोखला गेला असता तर धाव संख्या निश्चित रोखली गेली असती. दरम्यान रोहित सावंत तयार पाहूया वेदांत मोरे खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गोल केलाय तो रोहित सावंतचा 0 या धाव संख्येवरती. दरम्यान फलंदाजीसाठी येतोय तो माजी संघ सहकारी पिंट्या पड्याळ ओनर ऑफ आरोई स्पोर्ट्स. काही चेंडू शिल्लक आहेत पाहूया चमत्कार करतो का तो पिंट्या पड्याळ आणि हा शॉर्ट पिच चेंडू पाहूया वेदांत स्वतः गोलंदाजी मार्फत जातोय आणि हॅट्रिक होते इथे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक वेदांत